हॅलो एव्हरीवन, मी मुसळे सर. स्टेप अप MPSC अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, 2023मध्ये जी राज्यसेवा होणार आहे, या राज्यसेवेची आपण मोठ्या संख्येने तयारी करत आहात. तर या तयारीच्या अनुषंगाने एक अतिशय महत्त्वाचा भाग, जर आपण डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे आपला पेपर नंबर 1 का, या पेपरमध्ये आपल्याला थोडंसं लिखाणाच्या स्वरूपामध्ये हा पेपर द्यायचा आहे. बाकीचे जे काही उरलेला जो काही पेपर्स आहेत हे सगळे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये दिले जातात. त्यामुळे हा जो डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे हा नेहमी विद्यार्थ्यांकडनं दुर्लक्षित राहिला जातो. त्यामुळे होतं काय, राज्यसेवा मुख्य परीक्षेला बाकीच्या विषयांमध्ये अपेक्षित गुण मिळतात, परंतु केवळ या डिस्क्रिप्टिव्हच्या या 100 मार्कच्या पेपरमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे कुठेतरी आपल्याला मेन्स क्रॅक करायला प्रॉब्लेम येतो. काही विद्यार्थी अगदी काठावर पास होतात, त्यांना इंटरव्ह्यूसाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. त्यामुळे आपल्याला जर इन जनरल आपल्या एक्झाममध्ये जर क्वालिफाईड व्हायचं असेल किंवा एखादी पोस्ट सिक्युअर करायची असेल, ह्या दोन्ही लेवलला हा जो डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे हा अतिशय गरजेचा आहे. आता जनरली ह्या 2-2.5 महिन्याचा जो काही काळ आहे आपल्या एक्झामसाठी, तर आपल्याला GSची खूप मोठी तयारी करावी लागते. आणि या GSच्या तयारी करत असताना आपल्याकडला हा जो टॉपिक आहे, हा जो काही पेपर आहे, हा नेहमी दुर्लक्षित राहत असतो. आणि याचा परिणाम होतो काय, आपण विदाऊट प्रिपरेशनचं जर एक्झामला जर गेलं किंवा थोडंफार वाचन करून जर एक्झामला गेलं तर या पेपरमध्ये अपेक्षित गुण मिळत नाही. इथून मागं जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत त्यांचे मार्क्स बघा, जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले नाही आहेत किंवा काही मार्क्समुळे त्यांचे रिझल्ट गेलेले असतील, या विद्यार्थ्यांचे रिझल्ट तुम्ही चेक करा. तुम्हाला या पेपरमध्ये जे काही मार्क आहेत याचा किती परिणाम तुमच्या मार्किंगवर पडतो हे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. मी या ठिकाणी मुसळे सर, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र जाधव सर, आम्ही दोघेही स्टेप अप MPSC अकॅडमीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पेपरवर खूप काही काम केलेलं आहे. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आत्तापर्यंत 3000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पेपर्स आम्ही या ठिकाणी थरली चेक केलेले आहेत आणि त्यांच्या मार्क्सचं, त्यांच्या पेपरचं आम्ही प्रॉपरली असेसमेंट केलेलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पेपर चेक केल्याच्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे लिखाणाची शैली कशी आहे, विद्यार्थी कमी कुठे पडतात, सर्वोत्तम क्वालिटीचा पेपर कोणता आहे, त्या पेपरमधलं लिखाण कसं आहे, इवन 2022मध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत राज्यसेवेमार्फत, तर त्यातील मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे पेपरसुद्धा आम्ही चेक केलेले आहेत. त्यामुळे हा एक प्रदीर्घ अनुभव डोळ्यासमोर ठेवून एक बॅच लॉन्च केलेली आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची डिमांड होती का तुम्ही ऑफलाईन बॅच या ठिकाणी पुण्यामध्ये चालू करा, तर त्या अनुषंगाने ही बॅच आम्ही गेल्या शुक्रवारी सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने एक छोटीशी तुम्हाला माहिती देतो आहे. हा जो काय पेपर आहे तो पेपर अतिशय गरजेचा आहे. या पेपरमध्ये, या छोट्याशा कोर्समध्ये तुम्हाला डेली लेक्चरला यायचं आहे का, डेली लेक्चर यायचं नाही. आता HRD सारखा विषय आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, कृषी विभाग, बरोबर आहे, हे बाकीचे विषय करता जनरली विद्यार्थ्यांना वेळ पुरेसा मिळत नाही आणि त्याच्यामुळे फुल लेंथ बॅच याच्या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे, जे विद्यार्थी राज्यसेवेची स्टडी करत आहेत त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये कोणताही व्यत्यय न येता त्यांना फक्त एका स्पेसिफिक दिवशी तुम्हाला या ठिकाणी लेक्चरला बोलवलं जाईल आणि तो दिवस तुम्हाला सांगितलेला आम्ही फ्रायडे निवडलेला आहे. फ्रायडे, तर आपल्याला फ्रायडे, आता आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार, तर उद्या फ्रायडेला ही लेक्चर सुरू होणार आहे. म्हणजे फ्रायडेला यायचं. इथून पुढे साधारणतः 8 वेळा दर फ्रायडेला आपल्याला या ठिकाणी 4 तास तो वेळ असणार आहे. तुम्हाला 4 ते 8 या वेळेमध्ये तुम्हाला फक्त यायचं आहे. ह्या 4 तासामध्ये आपल्याला निबंध लेखन, सध्या निबंध लेखनावर लेक्चर सुरू झालेलं आहे. उद्या मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांची होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निबंध लेखनामध्ये काही सखोल गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची. मित्रांनो, निबंध तुमचा मराठीचा असेल किंवा इंग्लिशचा असेल, एक स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर फारसा फरक पडत नाही. या ठिकाणी आपल्याला जर उत्कृष्ट क्वालिटीचा जर निबंध लिहायचा असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे त्याला बोललं जातं डेटा कलेक्शन. तुमच्याकडं त्या विषयासंदर्भात पुरेसा डेटा पाहिजे, पुरेशी माहिती पाहिजे. ही जर माहिती जर तुमच्याकडे जर असेल तर ती तुम्हाला प्रॉपरली एसेच्या फॉर्मॅटमध्ये बसवता येते, म्हणजे एसेच्या स्वरूपामध्ये मांडता येते आणि त्याला तुम्हाला आयोग मार्क देतं. परंतु जर तुम्ही रँडमली जर वाचन करून गेलेलं असाल तर विद्यार्थी काही प्रमाणात मार्क्स पडतात, परंतु ते मार्क्स एक्झाम क्रॅक करायला तितके पुरेसे नसतात. त्यामुळे या ठिकाणी स्टेप अप MPSC अकॅडमीमध्ये आम्ही, म्हणजे मी आणि जाधव सर,
आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी काय केलेलं आहे, एक स्पेशली एफर्ट या ठिकाणी घेतो आहे. मराठीसाठी निबंध लेखनाच्यासाठी जाधव सर स्वतः आणि एसे म्हणजे इंग्लिशच्या निबंधासाठी मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली गाईड करतोय. विशेष करून डेटा कलेक्शन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एक वेगवेगळे एरिया डिसाईड करायचे, लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल, त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीसारखा पार्ट आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी फिमेल आहे ज्याला आपण म्हणू शकतो महिला सबलीकरण किंवा महिलांच्या संदर्भात असेल, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आहे, एज्युकेशन आहे. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे साधारणतः 12 वेगवेगळे एरिया डिसाईड करायचे आहेत आणि प्रत्येक एरियाच्या संदर्भात आपल्याला काही टॉपिक निवडायचे आहेत. तुम्हाला एक प्रेडिक्टेड एसेची लिस्ट तुम्हाला दिली जाईल आणि या प्रेडिक्टेड एसेच्या लिस्टमध्ये ह्या वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात जे पॉसिबिलिटी आहे ह्या पॉसिबिलिटीवर आपल्याला काम करायचे, म्हणजे आपल्याला डेटा कलेक्शन करायचे. यस, या ठिकाणी स्टेपअप MPSC अकॅडमी मार्फत आम्ही दोघेही तुम्हाला डेटा कलेक्शन करायला पूर्णपणे मदत करणार आहोत. डेटा काढायचा कसा, मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये माहिती लिहून कशी ठेवायची याच्यावर आपल्याला तुर्तास काम करायचे. कारण तुमच्याकडे एकदा त्या एसेच्या संदर्भात पुरेशी आयडिया, पुरेशी माहिती जर तुमच्याकडे आली तर त्या एसेच्या स्वरूपामध्ये फ्रेमिंग करणं हे खूप सोपं जातं. तर एसे फ्रेम कसा करायचा हे तुम्हाला शिकवणार आहेच, पण त्याचबरोबर तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकली एखादा एसे लिहून देणार आणि काही एसेंचं तुम्हाला डेटा कलेक्शन करून देणार आणि काही एसे डेटा कलेक्शन कसं करायचं त्या संदर्भात तुम्हाला सविस्तर सांगितलं जाईल. त्या पद्धतीनं आपण जर फक्त सॅटर्डे म्हणजे फ्रायडेला जर आलात तर तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये एक अचूक मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी स्टेपअप MPSC मध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर होतं काय, तुम्हाला ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलेशनची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. आयोगसुद्धा ह्या टॉपिकसाठी साधारणतः मराठी आणि इंग्लिश 12 मार्क्स तुम्हाला देतं. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला 24 मार्क्सपर्यंत घेऊन जाऊ शकतो, एवढी स्ट्रेंथ ह्या टॉपिकची आहे. त्यामुळे या अनुषंगानं मेन मुद्दा काय आहे, तो प्रश्न म्हणजे तो पॅराग्राफ वाचायचा कसा, पॅराग्राफच्या दिलेल्या आयडिया ज्या मांडलेल्या ज्या संकल्पना आहे त्या रिलेटिव्ह दुसऱ्या भाषेमध्ये मांडायच्या कशा, ग्रॅमॅटिकल इरर टाळायच्या कशा, स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू कन्स्ट्रक्शन करायचं कसं हे तुम्हाला पद्धतशीरपणे शिकवलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश खऱ्या अर्थानं वीक आहे, अंडरस्टँडिंग होत नाही किंबहुना ग्रामरच्या चुका जास्त होत आहेत, या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी स्पेशली गाईड करेन जेणेकरून त्यांना या टॉपिकवर जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. एक 100% आपल्याला याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर सारांश किंवा प्रेसी रायटिंग जे आहे हा सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट घटक आहे. याला 10 मार्क्स दिले जातात आयोगामार्फत, म्हणजे 10 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. 10 पैकी 7 ते 8 पर्यंत आयोग मार्क देऊ शकतं. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा तुम्हाला साधारणतः 14 ते 15 मार्क्स तुम्हाला मिळवून देईल. पण त्या अनुषंगानं दिलेला माहिती जनरली प्रेसी रायटिंग काय असतं मित्रांनो, प्रेसी रायटिंगमध्ये एकच संकल्पना दिली जाते, म्हणजे एक छोटासा पॅराग्राफ दिला जातो साधारणतः 200 ते 250 शब्दांपर्यंत. त्या पॅराग्राफमध्ये एकच संकल्पना मांडली जाते आणि ती जी संकल्पना आहे ती 200 ते 250 शब्दांची संकल्पना आपल्याला 1/3 मध्ये आपल्या शब्दांमध्ये लिहायची. त्यामुळे दिलेली संकल्पना समजून घ्यायची, ती आपल्या शब्दात मांडत असताना 1/3 झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला जी ओरिजिनल साईज आहे ती रेड्यूस करायची आहे, म्हणजे नंबर ऑफ वर्ड्स कमी करायचे आहेत परंतु मूळ अर्थ बदलायचा नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, काय उदाहरणांच्या माध्यमातून प्रॅक्टिकली समोर या क्लासरूममध्ये बसा, तुम्हाला समोरासमोर प्रेसी रायटिंग कसं करायचं, ट्रान्सलेशन कसं करायचं, लाईन टू लाईन गायडन्स तुम्हाला या ठिकाणी होणार आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरला जाताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. आणि याच्यावरच आपली बॅच थांबणार नाही आहे, तर पुढे जाऊन आपण काय करतो आहे, एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, एक छोटंसं शेड्यूल आहे, त्या शेड्यूलप्रमाणे आपण जर डिस्कस जर केलं तर साधारणतः तुम्हाला जुलै, आता ह्या 14 जुलैपासून म्हणजे पुढच्या फ्रायडेपासून साधारणतः ऑगस्टच्या 17-18 तारखेपर्यंत आपल्याला 5 फुल लेंथ पेपर आपण आयोजित करतो आहेत. 5 फुल लेंथ पेपर या ठिकाणी घेतो आहे आणि या पेपरच्या माध्यमातून तुमचे जे पेपर आहेत म्हणजे या ठिकाणी तुमचा जो डेटा आहे, तुमची जी काही माहिती या ठिकाणी करेक्ट केली जाईल. 100 मार्काचे डिस्क्रिप्टिव्हचे 5 पेपर असणार आहेत. दर आठवड्याला एक यायचं, पेपर द्यायचा. तुमच्या पेपरचं थरली प्रॉपरली असेसमेंट आमच्यातर्फे होईल. त्याच्यामध्ये सुधारणा काय करायच्या आहेत, एखाद्या एसेची मांडणी चुकत असेल तर तो चांगल्या प्रकारे कसा लिहायचा, मुद्दे जर तुमचे विसरत असेल तर ते मुद्दे अपेक्षित काय काय आहेत हे सगळं गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी केलं जाईल.
जर तुमच्या ग्रामरच्या चुका होत असतील, ग्रामरच्या चुका कुठल्या आहेत त्या तुम्हाला इरर डिटेक्ट करून दिली जाईल, त्याचबरोबर त्या इरर पुन्हा होऊ नये त्या संदर्भात तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल. आपण जर ह्या प्रक्रियेमधून जर गेला, हा एक साधारणतः 7 ते 8 आठवड्यांचा एक प्रोग्राम आहे. आठवड्यातून एकदा फक्त 4 तास या, मी आणि जाधव सर दोघंही तुम्हाला पूर्णपणे एक्झामच्या अगोदर ह्या पेपरला तुम्हाला तयारी करून देतो. जेणेकरून तुम्ही जर सज्ज जर झालात तर निश्चित मित्रांनो या पेपरला 100 मार्क आयोग डिसाईड केलेले आहेत. या 100 पैकी तुम्हाला साधारणतः 65 ते 67 पर्यंत आपल्याला टार्गेट टाकता येतं. काही जरी झालं तरी आपल्याला साधारणतः 62च्या खाली उतरायचं नाही आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही जी मॅजिक फिगर आहे हिच्या पुढे जर जायचं असेल तर निश्चित तुम्हाला ह्या बॅचचा फायदा करून घ्यायचा आहे. तर जे विद्यार्थी अजूनही इच्छुक असतील राज्यसेवेचा हा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर जॉईन करण्यासाठी, तर उद्या आपल्याकडं या ठिकाणी काय होतं आहे, एक्झाम आपला आहे 7 तारीख आहे उद्या शुक्रवारी. तर उद्या बरोबर 4 वाजता कॉस्मॉस बँकेच्या वरती टिळक रोडला दुर्वांकूर डायनिंग हॉल शेजारी स्टेपअप MPSC अकॅडमीचा हॉल आहे. तर त्या हॉलला या, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी SAचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. म्हणजे गेल्या शुक्रवारी आम्ही SAवर बोललेलो आहेत, माहिती दिलेली आहे. तरी पण जे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा SAचं डिटेल्ड आउटलाईन, त्याचबरोबर तुम्हाला पॉईंट कसे काढायचे, म्हणजे डेटा कलेक्शन कसा करायचा हे प्रॅक्टिकली उद्या तुम्हाला शिकवणार आहे. त्याचबरोबर एक अपेक्षित SA कसा असावा, आयडियल SA कसा असावा हे तुम्हाला प्रॉपरली लिहून देणार आहोत. जेणेकरून तुम्ही तयारी करत असताना ती जी माहिती आहे, ती जी काही तुम्हाला जी काही पद्धती आम्ही इंट्रोड्यूस करतोय ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला पुढच्या शुक्रवारी आपल्याला बरोबर ट्रान्सलेशन रायटिंग या घटकावर आपल्याला पूर्णपणे लेक्चर घ्यायचं आहे. 4 तासाचं शेड्यूल आहे ते. या 4 तासामध्ये मराठी उतार्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर कसं करायचं आणि इंग्रजी उतार्याचं मराठीमध्ये उत्तर कसं करायचं हे आपल्याला प्रॅक्टिकली वर्गामध्ये लाईन टू लाईन शिकायचं आहे. मग हे करत असताना तुमच्या कुठलाही डाऊट असू द्या, समोरासमोर फेस टू फेस विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी क्लासमार्फत दिलं जाईल. तर अपेक्षा करतो तुम्ही या लेक्चरमध्ये उपस्थित राहा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांचे या पेपरमध्ये मार्क्स कमी येतात त्या विद्यार्थ्यांना हा एक छोटासा कोर्स आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा कोर्स आहे. याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुम्ही या पेपरमध्ये 60-62 पेक्षा जास्त मार्क्स पडून निश्चित तुम्ही उत्तीर्ण व्हाल. तर अपेक्षा करतो उद्या 7 तारीख आहे शुक्रवारी बरोबर 4 वाजता स्टेपअप MPSC अकॅडमीच्या हॉलला कॉस्मॉस बँकेच्या वरती फ्लोअर नंबर 4 या ठिकाणी उपस्थित राहा. उद्या आपलं सेशन बरोबर 4 वाजता सुरू होईल. थँक्यू.